वाघमारे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव वाघमारे अकॅडमी. फ्रेंड्स, आज आपण 7th क्लास मॅथमॅटिक्सचा चॅप्टर नंबर 10 जो आहे बँक अँड सिम्पल इंटरेस्ट हा आज आपण स्टार्ट करणार आहोत. तर आज आपण याचेच आहे थोडीशी इंट्रोडक्शन बघूया. तर यामध्ये फर्स्ट आहे लेट्स रिकॉर्ड आपण बघू नये, हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. इथे डिफरंट टाईप ऑफ अकाउंट, तर हे बघूया. फर्स्ट इथे करंट अकाउंट. यामध्ये जे अ करंट अकाउंट इज मेनली फॉर ट्रेडर्स अँड दोज डिलिंग इन मनी ऑन डेली बेसिस. म्हणजे की हे जे अकाउंट आहे ते कशासाठी, तर डेली जे आपण काम करतो डेली व्यवहारासाठी आहे. म्हणजे करंट म्हणजे चालू अकाउंट. अँड अकाउंट होल्डर कॅन डिपॉझिटेड ऑर विथड्रॉल मनी एनी नंबर ऑफ टाइम इन डे. म्हणजेच की किती पण वेळा, दिवसातून किती वेळा जो अकाउंट होल्डर आहे तो मनी डिपॉझिट करू शकतो किंवा विथड्रॉल करू शकतो. The bank issue a passbook of this account and also a checkbook on demand. म्हणजेच की त्या बँकमध्ये जे पासबुक असतं आणि चेकबुक असतं ते डिमांडमध्ये इश्यू जर आला तर आपण त्याला चेक करू शकतो. द बँक डज नॉट पे एनी इंटरेस्ट ऑन द मनी इन दिस टाईप अकाउंट. म्हणजेच की त्यामध्ये जे इंटरेस्ट काही भरत नाही. म्हणजेच की आपण जर बँकेमध्ये पैसे टाकले त्याच्यावर काही इंटरेस्ट लागत नाही. मनी कॅन ऑल्सो बी विड्रॉल ऑर डिपॉझिटेड बाय चेक. जेव्हा आपण चेक देतो त्या चेकनुसार सुद्धा आपण मनी विड्रॉल किंवा डिपॉझिट करू शकतो. यानंतर सेव्हिंग अकाउंट. सेव्हिंग अकाउंट म्हणजे बचत खाते. अ पर्सन कॅन डिपॉझिटेड अ मिनिमम अमाऊंट अँड ओपन सेव्हिंग अकाउंट. म्हणजे की मिनिमम अकाउंट जर डिपॉझिट केलं आणि सेव्हिंग करतो तो पर्सन यामध्ये जो आहे अकाउंट काढू शकतो. इन सम बँक्स नो मिनिमम अमाऊंट इज रिक्वायर्ड फॉर ओपनिंग अ अकाउंट. म्हणजे की मिनिमम अकाउंटमध्ये जे पैसे ते पाहिजेत अकाउंट ओपन करण्यासाठी. द बँक पे सम इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ डेली क्रेडिट बॅलन्स इन द अकाउंट. म्हणजेच की ते बँक जे आहे त्या बॅलन्सवर डेलीवर इंटरेस्ट पे करते, त्याला समजा सेव्हिंगचं. दे आर सम रेस्ट्रिक्शन ऑन हाऊ ऑप्टेन मनी कॅन बी विड्रॉल फ्रॉम दिस. त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन असते. म्हणजे आपण जर त्यामध्ये सेव्हिंग खात्या ज्यातून टाकले आणि जर आपल्याला ते काही काळानंतरच काढता येतात. फॉर धिस अकाउंट टू द बँक इश्यू अ पासबुक अँड ऑन डिमांड अ चेक. म्हणजेच की त्यामध्ये इश्यू झाला तर बँक जे आहे ते आपल्याला इश्यू पासून आपल्याला संरक्षण करते. नंतर रिकरिंग डिपॉझिट अमाऊंट. द अकाउंट आहे. अकाउंट होल्डर कॅन डिसाईड अमाऊंट टू बी डिपॉझिट एव्हरी मंथ इन अकाउंट. म्हणजेच की त्या होल्डरला जर अकाउंट होल्डरला जर प्रत्येक महिन्याला जर अकाउंटमध्ये डिपॉझिट करायची आहे मनी तर तो करू शकतो. द बँक गिव ॲन इंटरेस्ट टू द डिपॉझिट इज मोर डिपॉझिट विच इज मोर दॅन पेड ऑफ द सेव्हिंग अकाउंट. म्हणजेच की त्यावर जे ते इंटरेस्टवर जे बँक आहे त्याच्यावर काही त्याला इंटरेस्ट देते त्या मनीवर. सच अँड अकाउंट इज मीन्स ऑफ कंपल्सरी सेव्हिंग. म्हणजे की ती कंपल्सरी सेव्हिंग असते. म्हणजे की जर आपण जर काही त्यामध्ये पैसे टाकले त्या अकाउंटमध्ये तर आपण जे ते काही काळानंतर त्याच्या स्पेसिफिक ठराविक काळानंतरच आपण ते पैसे काढू शकतो. त्यावर जे ते म्हणजे कर म्हणतो त्यावर जे त्यांना इंटरेस्ट मिळत असतो. यानंतर जे ऑप्टेन इट कन्व्हिनियंट टू हॅव अ जॉईंट अकाउंट फॉर से. त्याला आपण जॉईंट अकाउंट सुद्धा करू शकतो. हजबंड अँड वाईफ ऑर गार्डियन अँड वॉट इट इज. म्हणजेच की त्यांना जॉईंट अकाउंट करू शकतो. हजबंड आणि वाईफचं जसं जॉईंट अकाउंट असते तसं आपण तिथे करू शकतो. बिसाईड अकाउंट ऑर ऑफ बिझनेस पार्टनर्स, हाऊस सोसायटीज, ट्रस्ट ऑफ व्हॉलंटरी एजन्सी. म्हणजेच की त्यामध्ये जे आहे ते अकाउंटमध्ये बिझनेस पार्टनर जे असतात ते सुद्धा करू शकतात. हाऊसिंग सोसायटी करू शकते. ट्रस्ट व्हॉलंटरी एजन्सीज करू शकतात. यानंतर आर रिक्वायर्ड टू बी ऑपरेटेड बाय अ मोर दॅन वन पर्सन. म्हणजेच की ते जे हे आहे अकाउंट ते मोर दॅन वन पर्सन सुद्धा ऑपरेट करू शकतं. यानंतर फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट काय, अ डिपॉझिटर डिपॉझिट अ सर्टन अमाऊंट फॉर फिक्स्ड पिरियड ऑन द बँक इन द बँक. मीन्स की जो डिपॉझिटर असतो पैसे हे करणारा टाकणारा किंवा घेणारा तो जो आहे तो काय करतो तर फिक्स्ड अमाऊंट टाकतो त्या बँकेमध्ये आणि ते ठराविक अंतरासाठी ठराविक काळासाठी तो टाकतो. त्या ठराविक काळानंतरच तो ते जे पैसे काढू शकतो ना त्याच्या पहिले काढू शकत नाही किंवा ते फिक्स्ड अमाऊंट आहे फिक्स्ड डिपॉझिट आहे ते तुटते त्याचं. म्हणजेच की त्याच्यावर त्याला इंटरेस्ट मिळत नाही, कमी इंटरेस्ट मिळतो. दिस डिपॉझिट अट्रॅक्ट अ ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट दॅन सेव्हिंग अकाउंट. म्हणजेच की ते सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्त इंटरेस्ट त्यामध्ये आपल्याला मिळतो. हाऊएव्हर देज रेट्स आर डिफरंट. त्याचे रेट्स वेगळे असतात.
इन डिफरंट बँक, त्यांचे डिफरंट बँकमध्ये त्याचे रेट डिफरन्सचा. सिनियर सिटीजन गेट अ स्लाइटली ग्रेटर रेट ऑफ द इंटरेस्ट दॅन ॲज युअर, म्हणजेच की युज्युअल सिनियर सिटीजन जे असते त्यांना ते जास्त रेट मिळते, त्यामध्ये जास्त नफासाठी जास्त रेट मिळते आणि युज्युअलला ती त्या युज्युअलच्या तुलनेत कमी मिळते. तर यामध्ये जे युज्युअलला त्यांच्या तुलनेत कमी मिळते. तर ए.टी.एम काय, ए.टी.एम क्रेडिट अँड डेबिट कार्ड. तर ए.टी.एम म्हणजेच काय, ऑटोमॅटिक टेलर मशीन. म्हणजेच की ए.टी.एम कार्ड इज यूज टू विड्रॉल कॅश विदाउट गोईंग अ बँक, म्हणजेच की बँकमध्ये न जाता आपण या ए.टी.एमच्या सहाय्याने जे आहे ते ए.टी.एममध्ये जाऊन आपण पैसे काढू शकतो. विड्रॉल म्हणजेच की पैसे काढणे, डिपॉझिट म्हणजे पैसे बँकमध्ये टाकणे. क्रेडिट कार्ड और डेबिट कार्ड इज यूज टू कॅरी आउट ट्रान्झॅक्शन विदाउट युझिंग कॅश, म्हणजेच की क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड जे बिना कॅश देता की बिना चेक देता जे आहे आपण ती देवाणघेवाण करू शकतो, म्हणजेच की बँकेमध्ये टाकू शकतो किंवा काही बिझनेससाठी जर आपल्याला ते स्वाईप अप करून करू शकतो. तर यामध्ये नेक्स्ट आहे क्रेडिट अँड और डेबिट कार्ड इज यूज टू कॅरी आउट ट्रान्झॅक्शन विदाउट युझिंग कॅश, म्हणजेच की कॅशचं यूज न करता जे आपण क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या सहाय्याने कॅश काढू शकतो किंवा एखाद्या व्यवहारामध्ये हे करू शकतो. अँड अकाउंट होल्डर कॅन गेट सच अ कार्ड ऑन रिक्वेस्ट टू द बँक, म्हणजेच की बँकला आपल्याला रिक्वेस्ट करायला लागते, म्हणजेच की त्यांना आपल्याला रिक्वेस्ट करून ते कार्ड आपण घेऊ शकतो. यानंतर जे लेट्स डिस्कस हॅव यू सीन अ बँक पासबुक. तुम्ही बँक पासबुक बघितलं आहे का? तर तुम्ही जर बघितलं असेल तर लिहू शकता एस, आणि नाही नसेल बघितलं तर नो. तर यानंतर जे आपल्याला आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला ऑब्झर्वेशन करून आपल्याला क्वेश्चन आन्सर लिहायचे आहेत. ऑब्झर्व द एंट्रीज मेड इन अ पेज ऑफ पासबुक शोन बिलो, म्हणजेच की इथे पासबुक दिलेलं आहे, इथे पासबुकमध्ये आपण बँकेमध्ये जातो आणि एंट्री करतो का नाही, तसं एक आपल्याला एक पुस्तकाचं एक हे दिलेलं आहे, बँक बुकचं बँकची जी बुक असते पासबुक, त्याचा एक फोटो दिलेला आहे, तो आपल्याला यावरून त्याचे सोल्युशन लिहायचे खालच्या या क्वेश्चनचे. इथे फर्स्ट आहे ओळख क्रमांक, पंक्ती क्रमांक म्हणजेच की लाईन नंबर, आणि तारीख, दिनांक, डेट, तपशील, ब्योरा, पर्टिक्युलर्स. यानंतर चेक क्रमांक आणि चेक नंबर, रक्कम काढली, निकाली गई रक्कम, अमाऊंट विड्रॉल. नंतर आहे रक्कम ठेवली, जमा की गई रक्कम आणि अमाऊंट डिपॉझिट. यानंतर शिल्लक बाकी रक्कम म्हणजेच की बॅलन्स. तर इथे फर्स्ट आहे एक नंबरला जो दिनांक आहे ती आहे 2/2/2016 टू 2016. यानंतर पार्टिक्युलर जे आहे ते कॅश आहे, कॅशमध्ये जे आहे ते पैसे गुंतवणूक केले गेले. आणि इथे चेक क्रमांक, चेकनुसार जे आहे त्याचा क्रमांक नाही आहे इथे दिलेला. इथे जे अमाऊंट जी आहे ती विड्रॉल म्हणजेच की काढली, निकाली गई, तर काढले नाही, इथे पैसे काढलेले नाही आहेत. आणि ते टाकलेले आहेत तिथे पैसे, तर ते आहेत 1500 म्हणजेच की 1500 रुपीज टाकलेले आहे. आणि बॅलन्स जे आहे ते 7000 आहे. तर यानुसार जे मी बॉक्स वाचत नाही, तर आपण डायरेक्ट क्वेश्चन आन्सर लिहूया. फर्स्ट आहे ऑन 2/2/2060 द अमाऊंट डिपॉझिटेड वॉज, म्हणजे इथे जे आपल्याला विचारलं आहे 2016 2016ला अमाऊंट किती डिपॉझिट केलेली आहे. तर ते बघू शकता तुम्ही, हे पहा इथे 2/2/2016 ही डेट आहे आणि ते डिपॉझिटेड जे आहे ते आहे 1500. तर ही जे आन्सर आहे 1500 ते तुम्हाला लिहायचं इथे, म्हणजेच की 1500 ते असं लिहू शकता. मी सांगत आहे तुम्हाला, पेनाने क्लिअर दिसत नसेल तुम्ही, इथे मी सांगत आहे तसं लिहू शकता. अँड बॅलन्स रिकामी जागा रुपीज, बॅलन्स किती आहे 7000, इथे लिहू शकता 7000. तर बघू शकता तुम्ही. यानंतर जे आहे ते यानंतरचा क्वेश्चन आहे ऑन 12/2/2060 रिकामी जागा रुपीज वेर विड्रॉल बाय चेक नंबर 243965. तर या चेक नंबर जो आहे म्हणजे की डेट किती आहे 12/2, तर इथे बघू शकता डेट ही आहे आणि चेकने आहे आणि नंबर सुद्धा हाच आहे. आणि त्यांनी विचारलं का ते विड्रॉल किती केलेलं आहे, विड्रॉल आहे 3000 रुपीज, इथे लिहायचं आपल्याला 3000 रुपीज. हे एवढं महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, कारण की हे तुम्हाला भविष्यामध्ये काम आहे. तर यानंतर बॅलन्स वॉज, तर बॅलन्स किती आहे यामध्ये 9000 रुपीज, इथे 9000 रुपीज तुम्ही लिहू शकता. यानुसार जे तुम्ही जे मोठे होऊन म्हणजेच की तुम्हाला भविष्यामध्ये बँकचे जे आहेत ते व्यवहार करण्यासाठी तुम्हाला उपयोगी आहे, त्यासाठीच हा चॅप्टर तुम्हाला दिलेला आहे. यानंतर आहे ऑन 26
फेब्रुवारी 2016 म्हणजे की 26 to 2060 द बँक पेड अँड इंटरेस्ट, म्हणजे की इंटरेस्ट इथे बघू शकता तुम्ही. इथे जे आहे ते बँकेने इंटरेस्ट दिलेला आहे, तर व्यक्तीने नाही टाकले. तर बँक इंटरेस्ट किती आहे, तर आपल्याला विचारलं तर इंटरेस्ट ऑफ रुपीज, किती रुपीजचा इंटरेस्ट आहे इथे. इथे बघू शकता बँकेने जे आहे अमाऊंट दिलेलं आहे इथे 135. इथे काय लिहिलं आहे, इंटरेस्ट ऑफ, त्याचा इंटरेस्ट कितीचा आहे 135 रुपीज आहे की, कारण की बँकेने डिपॉझिट केलं ना, बँकेने त्यांच्या डिपॉझिट केलं, टाकले, तर टाकलेलं किती आहे 135. जर हे आहे ही ऑल जी आहे त्यांची बॅलन्स आहे त्यांच्यामध्ये किती आहे त्यांच्या बँकेमध्ये, पण हे डिपॉझिट म्हणजे की बँकेने डिपॉझिट केलं ना बँकेमध्ये, तर त्यासाठी 135 जे इथे लिहू शकता 135 रुपये. तर यानंतरचा जो आहे हे आहे पासबुक इज इश्यूड फॉर सेव्हिंग अकाउंट अँड अ रिकरिंग अकाउंट, म्हणजेच की ते त्याचा इश्यू आला तर रिकरिंग अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमध्ये त्यासाठी इश्यू येऊ शकतो. तर ते बँक त्याचे सॉल्व्ह करते. अमाऊंट डिपॉझिट विड्रॉल अँड द बॅलन्स आर रेकॉर्डेड इन विथ देअर डेट्स, म्हणजेच की त्यांच्या डेटनुसार जे आहे ते विड्रॉल केलेली रक्कम, डिपॉझिट रक्कम आणि बॅलन्स जे आहे ते नोट केलं जातं त्या पासबुकमध्ये. यानंतर ॲक्टिव्हिटी आहे आस्क अ ॲडल्ट टू इन अ हाऊस टू शो द पासबुक अँड एक्सप्लेन द एंट्रीज, म्हणजेच की तुमच्या घरच्या व्यक्तींना जे पासबुक असते त्यामधल्या जे एंट्रीज आहेत केल्या ते तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवायचं, म्हणजेच की त्या तुमच्या घरच्या मोठ्यांना तुम्ही विचारू शकता. यानंतर लेट्स रिकॉल सुविधा borrow the sum of 3000 rupees at 8 PCPA interest of a year for 300, म्हणजे की 300 वर्षासाठी जे आहे तो इंटरेस्ट 300 वर्षासाठी जे आहे सुविध्याने जे 30,000 रुपये जे इन्व्हेस्ट केले आणि त्या इन्व्हेस्टेडचा रेट किती होता PCPA 8 PCPA आहे की नाही. यानंतर जे PCPA जे 8 PCPA जे आहे रेटनं ते किती वर्षासाठी केले फॉर अ इयर फ्रॉम द बँक टू अ व्यू अ कॉम्प्युटर विकत घ्यायला ते तिने काही वर्षासाठी जे 30,000 रुपये 8% व्याजाने ते गुंतवणूक केली, बँकेमध्ये टाकले. ॲट द एंड द पिरियड, त्या पिरियडच्या शेवटी म्हणजेच की तिच्या शेवटच्या काळाला म्हणजेच की तिचे पैसे जेव्हा तिला काढायचे होते तेव्हा शी हॅड टू पे अ बॅक an amount of 2,400 rupees over and what she had borrowed, जसं की तिने जे त्यानंतर 2,400 रुपये जे तिने पे केले अमाऊंट आणि तिला जे घ्यायचं होतं ते घेतलं. तिथे आपल्याला काहीतरी हे दिलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स लिहायचे आहे. बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन फिल इन द बॉक्स बिलो, म्हणजे हे बॉक्स फिल करायचे. तर प्रिन्सिपल अमाऊंट काय, प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे 30,000, इथे 30,000 लिहू शकतो आपण. इथे 30,000 जे आहे ही प्रिन्सिपल अमाऊंट आहे की नाही, इथे लिहू शकतो आपण 30,000, तुम्हाला दिसत असेल. यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट काय 8 PCP आहे की नाही 8 PCPA. यानंतर जे इंटरेस्ट काय, इंटरेस्ट किती मिळाला तिने इंटरेस्ट किती मिळाला म्हणजेच की तिला शी हॅड पे अ बॅक, म्हणजेच की बॅक म्हणजे तिला मिळाले. इथे जे आहे की नाही शी हॅड पे अ बॅक म्हणजेच की तिने बँकेला नाही दिले तर तिला मिळाले इतके रुपीज, त्याच्यावर या रुपीजवर तिला इंटरेस्ट मिळाला 2,400 रुपीजचा, म्हणजे त्याला इंटरेस्ट काय होईल 2,400. ही जी रक्कम आहे तुम्हाला ही इथे लिहायची आहे 2,400 रुपीज जे आहे तिला इंटरेस्ट झाला. यानंतर टाईम काय इथे काय इंटरेस्ट फॉर इयर्स फॉर अ बँक टू कॉम्प्युटर, म्हणजेच की सुविधा बॉरो सम ॲट 8 PCA फॉर इयर फ्रॉम, म्हणजेच की फॉर इयर म्हणजेच की 1 वर्षासाठी. इथे लिहू शकतो आपण 1 इयर. यानंतर जे आहे 1 इयर्स आहे की नाही. यानंतर द टोटल अमाऊंट रिक्वायर्ड टू द बँक, म्हणजेच की ते टोटल अमाऊंट बँकने तिला किती दिले तर 30,000 प्लस 2,400. तर 30,000 प्लस 2,400 काय होईल 32,400 बरोबर आहे ना, म्हणजे की 30,000 प्लस 2,400 32,400. यानंतर जे आहे लेट्स लर्न आपल्याला शिकायचं आहे काहीतरी इथे. इथे जे आहे काय वी ॲडेड अ प्रिन्सिपल अँड अ इंटरेस्ट ॲक्युअर्ड, म्हणजेच की इंटरेस्ट ॲक्युअर्ड ऑन इट टू फाइंड अ अमाऊंट दॅट सुविधा रिटर्न टू द बँक, म्हणजेच की ते बँकेला तिने किती दिले किंवा बँकेने तिला किती दिले हे आपल्याला काढण्यासाठी जे आपण प्रिन्सिपल आणि तो इंटरेस्ट आहे आपल्याला तो भरावा लागतो का नाही. यानंतर जे आहे इथे काय केलं तिने
तर हिला बँकेकडून हिने व्याज घेतलं. इथे बँकेकडून या क्वेश्चनमध्ये तिने बँकेकडून तिने 30,000 रुपीज घेतले आणि शिल्लक त्यावर जे आहे त्याच्यावर तिला इंटरेस्ट लागला तो आहे 2,400 आहे की नाही. तर इथे तिने 30,000 रुपीज घेतले कशासाठी तर कॉम्प्युटर विकत घेण्यासाठी आणि त्याच्यावर जो आहे तिला व्याज लागलं ते आहे 2,400. इथे तेच सांगितलं आपल्याला की सुविद्याने जे आहे ते पैसे घेतले आणि त्यावर जे आहे त्याला इंटरेस्ट लागून जो आपण त्याची अमाऊंट काढू शकतो. म्हणजेच की ते फॉर्म्युला काय झाला प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट प्लस इज इक्वल टू अमाऊंट. म्हणजेच की अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. इथे जे एक्झाम्पल दिलेलं आहे नेहा टूक अ लोन. इथे जे हे एक्झाम्पल आहे हे थोडं मोठं आहे. तर इथे आपण जे एक्झाम्पल हे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया कारण की आपला जो इथं लेक्चर खूप मोठं होत आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुमच्यासाठी एक्झाम्पल्स घेऊन येणार आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ हा जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझे पुढचे जे लेक्चर आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये तिथे आपण बघूया सॉल्ड एक्झाम्पल. तर बाय फ्रेंड्स.